नमस्कार. मी नितीन बरुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे माजी सभापती कैलासवासी लक्ष्मणराव बरुडे पाटील यांची शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी 44वी पुण्यतिथी सोहळा खंडाळा तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं, पश्चिम भागाच्या वतीनं आणि पळशी ग्रामस्थांच्या वतीनं साजरी होणार आहे. गेली अनेक वर्षाचा लक्ष्मणराव बरुडे पाटलांनी स्वप्न पाहिलं होतं. 1981 साली खंडाळा तालुक्यातून मांढरदेवचा रस्ता मंजूर केला होता आणि तो रस्ता आज नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या प्रयत्नातून नामदार शिवेंद्र शिवराजे भोसले, नामदार शंभूराज देसाई साहेब, अतुल बाबा भोसले, जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी, मदनदादा भोसले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 14 गावाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न, मांढरदेवचा रस्ता, तिन्ही लिफ्ट इरिगेशन योजना, गावडेवाडी, शिखरवाडी, वाघोशी या संदर्भामध्ये तालुक्याचा एक ऐतिहासिक निर्णय ठरणारा दिवस हा निश्चितपणाने 24 एप्रिल असेल. त्याकरता खंडाळा तालुकावासियांना मी नम्रपणे हात जोडून विनंती करतो की आपण 24 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या पळशी लक्ष्मणराव बरुडे पाटील यांच्या जन्मगावी आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पळशी, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचं संचालक बोर्ड, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, कैलासवासी लक्ष्मणराव बरुडे पाटील व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष यांनी अतिशय उत्तम नियोजन केलेले आहे. येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींची, अगदी ग्रामस्थांची कार्यक्रमानंतरची जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी पाहुण्यांची केलेली आहे. तरी आपण मोठ्या संख्येनं पळशीला होऊन या ऐतिहासिक दिवसाचं 14 गावाचं पाणी आणि मांढरदेवचा रस्ता, माझी तर पहिल्यापासूनची मागणी, कैलासवासी लक्ष्मणराव बरुडे पाटील प्रवेशद्वार मांढरदेव या रस्त्याच्या संदर्भात जयकुमार गोरे साहेबांनी जे कष्ट घेतले त्याला भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मोठी साथ आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने परीक्षेला यावं, ही विनंती आपला नितीन बापू.